साऊथचे चित्रपट आपण का पाहतो? कारण त्यांचा विषय चांगला असतो. बॉलिवूडकडे बजेट चांगला असतो. मग हे सगळं जर का आता मराठी चित्रपटामध्ये तुम्हाला दिसलं तर हो, ते सगळं घबाडकुंड ह्या चित्रपटामध्ये आहे. म्हणूनच हा चित्रपट फक्त चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा. चला तर मग ह्याच घबाडकुंड चित्रपटाचं रिव्ह्यू करूयात. मी पाहिलंय कसा आहे चित्रपट सांगतो, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. हे जे घबाडकुंडचं यश आहे ते पोहोचवण्यासाठी. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप जे की कमेंटच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर येतं, तर व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की हाईप करा. सो घबाडकुंड ह्या चित्रपटाच्या बाबतीत काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत. सो त्या सुद्धा सांगणार, कारण मी माझं प्रामाणिक मत मांडणार आहे या चित्रपटाच्या बाबतीत. सपोर्ट तर आपल्याला करायचाच आहे, पण प्रामाणिकरित्याही करायचा हा माझा हेतू आहे. सो घबाडकुंड चित्रपटाच्या बाबतीत पहिल्या पॉझिटिव्ह गोष्टी पाहू आणि ते काय ते सांगतो. सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे या चित्रपटाची प्रोडक्शन व्हॅल्यू आणि सिनेमॅटोग्राफी. प्रोडक्शन व्हॅल्यू इतकी लार्ज आहे की एखादा मराठी चित्रपटच आहे का हे हा प्रश्न पडतो. म्हणजे सेट्स डिझायनिंग असेल किंवा मेकअप्स असतील किंवा लाईट असेल, हे सगळं अगदी परफेक्ट जुळून आलेलं आहे. सिनेमॅटोग्राफी स्पेशली जेव्हा रात्रीचे सीन्स आहेत आणि स्पेशली जेव्हा एरियल व्ह्यूज घेतलेले आहेत, म्हणजे रोडवर बाईक जाताना असेल किंवा धावताना सीन असेल, हे जे सीन आहेत, बारीक बारीक एखादा छोटा किडा चालताना दाखवलाय ते असेल, हे सिनेमॅटोग्राफी टॉप नॉच लेवल आहे. आणि जिथे भूताचा मेन सीन आहे तिथेही सिनेमॅटोग्राफी जबरदस्त झालेली आहे आणि प्रत्येक सेटचे बारकावे खूप छान दाखवले सिनेमॅटोग्राफी थ्रू. आता यावर की अभिनय कसा झालाय, स्पेशली मला संदीप पाठक सरांचा अभिनय खूप आवडला. आणि ह्या चित्रपटाची सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट किंवा जमेची बाजू ज्याला म्हणू शकतो तर ते संदीप पाठक यांचा अभिनय. म्हणजे त्यामध्ये त्यांच्या ज्या रोलला जे शेड्स आहेत की त्यांना फॅमिली मॅन, म्हणजे फॅमिलीमध्ये खूप इश्यू आहे तर त्याच्यातला हळवेपणा दाखवायचा आहे, किंवा ते जेव्हा त्या कुंडात जातात त्यामध्ये ती भीती दाखवायची. अनेक शेड्स आहेत त्याच्यामध्ये. सो ते सगळ्या शेड्स परफेक्ट केलेल्या आहेत संदीप पाठक सरांनी. आणि बाकी सगळी स्टारकास्ट म्हणजे भूताच्या रोलमध्ये त्यांनी त्यांचाही जो इम्पॅक्ट आहे, जी बेअरिंग पकडली ती खूप छान आहे. त्याच्यानंतर देवदत्त नागे सर असतील, शशांक शिंदे सर असतील, त्यांचाही छान अभिनय. प्राजक्ता हनमकर हिचा जे काही स्क्रीन प्रेझेन्स आहे तो चांगला आहे. सो सगळ्यांचा अभिनय चांगला आहे. कुशल बद्रिके स्पेशली, म्हणजे मला असं वाटतं की डिरेक्टरने मुद्दाम कुशल बद्रिके यांना घेतलेलं आहे की खूप काही टेन्स सस्पेन्स दाखवण्याच्या मध्ये कुठेतरी कॉमेडीचे पंचेस काढायचे असेल तर कुशल बद्रिका असावा, म्हणून त्याला घेतला आणि त्याने ते परफेक्टली केलेलं आहे. काही ठिकाणी त्याचे पंचेस, काही ठिकाणी क्वचित ठिकाणी लँड नव्हत, पण मोस्टली त्याचे पंचेस लँड होताना दिसले. सो ही ह्याची अभिनय ह्या चित्रपटाची पॉझिटिव्ह पॉईंट किंवा जमेची बाजू असू शकते किंवा आहे. सो आता अजून एक महत्वाचं म्हणजे साऊंड. बीजीएम जे आहे ना, टॉप नॉच लेवलचं बीजीएम वाटतं, जे साऊथ वगैरेकडे असतं. जबरदस्त, म्हणजे स्पेशली भूताच्या सीन्सला बीजीएम खूप छान वाटलं. एक पाण्याचा सीन आहे तिथेही बीजीएम खूप छान वाटलं. एक एक जेव्हा ते विहिरीमध्ये गेल्यानंतर जे एक सस्पेन्सने ते एक दरवाजे उघडत जातात, तर ते वाल्या सीन्समध्ये बीजीएम छान आहे. सो बीजीएम खूप छान आहे आणि छानपेक्षा एकदम म्हणजे तुम्ही हडबडून झाला असा बीजीएम आहे, स्पेशली त्या भूताच्या सीनला. आणि डायरेक्शन हे मला असं वाटतं की तो जो एक लार्जर दॅन लाईफ चित्रपट क्रिएट करायचा तो जो विजन होता तो परफेक्टली आपल्यापर्यंत पोहोचतो चित्रपट, आणि तो जो विजन पण डायरेक्टरचा पोहोचतो असं मला वाटतं. खूप छान डायरेक्शन झालेलं आहे. सो ह्या काही होत्या मला ज्या पॉझिटिव्ह पॉईंट वाटला. आता बघा, चित्रपट चांगला आहे तर त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह बाजू सुद्धा असतात. सो निगेटिव्ह बाजू म्हणजे ह्या चित्रपटाचा फर्स्ट हाफ खूप स्लो आहे. फर्स्ट हाफ खूप स्लो आणि सेकंड हाफ चांगला असल्यामुळे किंवा फास्ट असल्यामुळे थोडा तो भरून काढतो, पण फर्स्ट हाफ खूप स्लो आहे. काही कलाकार म्हणजे देवदत्त नागे आणि शशांक शिंदे सर ह्यांना हे जे दोन कलाकार आहेत त्यांना फुल्ली यूज नाही केलं. मला स्पेशली शशांक शिंदे सरांचं जे कॅरेक्टर आहे त्यांना फुल्ली यूज नाही केलं असं मला वाटतं. त्यानंतर कथेत मेन स्टोरीमध्ये डेप्थनेस
फार कमी आहे. म्हणजे जिथे तो चित्रपट संपतो ना तिथे असं वाटतं खूप काही आपल्याला भेटणार आहे बघायला. आता खूप मारामारी दिसणार आहे, खूप भूतं दिसणार आहेत, तिथेच तो चित्रपट संपतो. सो खूप काही प्रश्न अधुरे राहतात असं मला वाटतं. अजून काही गोष्टी आहेत पण ते तेवढा डीप जाणं अर्थ नाहीये, कारण मराठी चित्रपटांचा एक कॅल्क्युलेटिव्ह बजेट असतो. सो ते त्याच्यामध्ये जे काही होईल ते करतात. सो त्याच्यामुळे जास्त काही निगेटिव्ह बाजू नाही सांगत. ह्या काही मला निगेटिव्ह बाजू वाटल्या. आता ओव्हरऑल चित्रपटाबद्दल म्हणायचं तर मला असं वाटलं की हा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देऊन जाईल तुम्हाला नक्की, म्हणून हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायला पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे. आणि तुमच्या फॅमिली सोबत जर का तुम्ही गेला तर त्याची मजा अजून डबल होईल. वन टाइम वॉच तर नक्कीच चित्रपट आहे. आणि म्हणजे हा जो प्रयत्न केला ना की सिनेमॅटिक युनिव्हर्स, त्याच्यानंतर सेट्स वगैरे केलं, तर ह्याच्यासाठी डिरेक्टरला दाद द्यावी म्हणून स्पेशली तुम्ही चित्रपटगृहामध्येच हा चित्रपट पाहायला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. ओव्हरऑल चित्रपट चांगला झालेला आहे. थोडाफार जे काही मी त्रुटी सांगितल्या त्या आहेत. माझ्या मते पुढच्या वेळेस डिरेक्टर S.K. प्रीतम पाटील यांनी स्टोरीच्या डेप्थनेसवर, म्हणजे प्रत्येक डिटेलिंगवर खूप काम करणं गरजेचं आहे मला असं वाटतं. म्हणजे असं बोलणं, चित्रपट काढणं त्याच्यावर बोलणं सोपं आहे, पण ते काढणं कठीण आहे मला माहिती आहे. पण मला असं वाटतं की त्यात थोडी सुधारणा होईल, म्हणून तो जो डेप्थनेस होता ना की कॅरेक्टर अजून डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. स्टोरीमध्ये जो शेवट होता तेव्हा अजून भारी दाखवता आला असता. म्हणजे आहे भारी क्लायमॅक्स, पण अजून भारी दाखवता आला असता. त्यामध्ये खूप काही ट्विस्ट आहेत क्लायमॅक्सला येऊन. सो अजून थोडा डेप्थनेस हवा माझ्या मते. पण हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये एकदा तरी फॅमिली सोबत जाऊन पाहिलाच पाहिजे. तो मोठा पडद्यावरचा अनुभव, तो हॉरर, ते जे सस्पेन्स, ती जी भीती तुम्हाला नक्कीच आणेल. आणखीन एक गोष्ट मला थोडीशी खटकली, म्हणजे जो साऊंड होता ना तो कुठे कुठे ओव्हरलॅप करत होता एखाद्या सीनला, म्हणजे खूप जास्त लाऊड होत होतं. सो ते थोडंसं वाटलं. ठीक आहे, आपलं मराठी चित्रपट आहे, आपल्याला सपोर्ट करायलाच पाहिजे. थोड्याशा निगेटिव्ह बाजू आहेत पण काही पॉझिटिव्ह बाजू पण आहेत. त्यासाठी हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा. आणि मराठी चित्रपट गबाडकुंडाला जसं तुम्ही बाकीच्या 3 चित्रपटांना यश मिळवून दिलं तसंच यश मिळवून द्या, कारण शोज फार कमी मिळालेले आहेत. आणि त्या शोजमध्ये जर का प्रेक्षक गेले नाहीत पहिले 3 दिवस तर हा चित्रपट तेवढी कमाई करू शकणार नाही. सो नक्की गबाडकुंड चित्रपटाला साथ द्या. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तुम्ही सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.